नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण वेब टेक्नॉलॉजी हा जो TY BSc कम्प्युटर सायन्सचा जो सब्जेक्ट आहे त्याचा पार्ट 1 चे आपण एक बेसिक सॅम्पल क्वेश्चन पेपर कसा सॉल्व्ह करायचं ते आपण बघणार आहोत. तुम्ही माझ्या स्क्रीनवर बघू शकता, तिथे एक सॅम्पल क्वेश्चन पेपर घेतलाय मागच्या वर्षीचा. मी मागच्या काही प्रिव्हियस इयर मधला क्वेश्चन आहे. त्याचा पहिला जो क्वेश्चन असतो तो 1-1 मार्काचा असतो. तर 1-1 मार्काचे क्वेश्चन लिहिताना तुम्हाला अप टू द पॉइंट उत्तर लिहायचं आहे. जास्त त्याला लेंदी उत्तर लिहून चालणार नाही, तुम्हाला अप टू द पॉइंट लिहायचंय. जसं तर माझा पहिला क्वेश्चन आहे इथे, व्हॉट आर द कंपाऊंड डेटा टाइप. तर डेटा टाइप आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पीएच मध्ये टोटल 8 टाइपचे डेटा टाइप्स आहेत. त्याच्यामध्ये पहिलं असतं स्केलर, कंपाऊंड अँड स्पेशल. त्या स्केलर मध्ये तुमचे येतात इंटिजर, फ्लोट, बुलियन अँड स्ट्रिंग. तर कंपाऊंड मध्ये येतात ॲरे अँड ऑब्जेक्ट. स्पेशल मध्ये येतात रिसोर्स अँड नल. तर इथे आन्सर येणार आहे तुमचं ॲरे अँड ऑब्जेक्ट, हे तुमचे कंपाऊंड डेटा टाइप आहे. सेकंड क्वेश्चन येते, राईट अ सिंटॅक्स टू डिफाइन द कॉन्स्टंट इन PHP. कॉन्स्टंट म्हणजे काय, की ज्याची व्हॅल्यू पूर्ण प्रोग्राम मध्ये काय होऊ शकत नाही, चेंज होऊ शकत नाही. सो कॉन्स्टंट कसं डिक्लेअर करायचं, तर PHP मध्ये जर तुम्हाला कॉन्स्टंट डिक्लेअर करायचंय तर आपण डिफाइन कीवर्ड यूज करतो. डिफाइन, इथे आपल्या कॉन्स्टंटचं नेम, सपोज मला पायला कॉन्स्टंट द्यायचंय आणि त्याची व्हॅल्यू 3.14, म्हणजे पूर्ण प्रोग्राम मध्ये जिथे कुठे मी PI यूज करेल त्याची व्हॅल्यू काय असणार आहे, 3.14 असणार आहे. हे जरी तुम्ही लिहिलं तर तुम्हाला इथे 1 मार्क मिळणार आहे. पुढचा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द यूज ऑफ CSS सिलेक्टर. आता सिलेक्टरचं काम काय असतं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. CSS म्हणजे काय, आपल्याला आपलं वेब पेज अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी आपण यूज करतो. बेसिकली 3 टाइपचे CSS आपल्याला माहिती आहे, इनलाईन CSS, इंटरनल CSS अँड एक्सटर्नल CSS. CSS लिहिताना आपण कसं लिहितो, सगळ्यात पहिले असतं तुमचं इथे सिलेक्टर. सिलेक्टर मध्ये असतं तुमचं इथे प्रॉपर्टी, आणि प्रॉपर्टी नंतर कोलन देऊन आपण लिहितो त्याची व्हॅल्यू. तर सिलेक्टर इज ऑलवेज HTML टॅग, ज्याला तुम्हाला अट्रॅक्टिव्ह बनवायचं आहे, ज्याला तुम्हाला काहीतरी व्हॅल्यू द्यायची आहे. सपोज मी इथे म्हटलं H1 ला मी इथे म्हटलं कलर, अँड कलर मी इथे म्हटलं रेड. याचा मिनिंग काय होईल, का H1 टॅग मध्ये मी जे पण काही लिहिणार आहे ते कशामध्ये येणार आहे, रेड कलर. So the selector is always a HTML component which you want to made attractive, ज्याला तुम्हाला काहीतरी फॉर्मेशन अप्लाय करायचं आहे. दुसरा आहे, पुढचा आहे तुमचं लॅम्बडा फंक्शन. लॅम्बडा फंक्शन म्हणजे काय, याला अनोनिमस फंक्शन आपण असंही म्हणतो. म्हणजे ज्या फंक्शनला नाव नसतं त्याला आपण अनोनिमस किंवा लॅम्बडा फंक्शन म्हणतो. तर मी इथे उत्तर लिहू शकता, द फंक्शन विच डज नॉट हॅव एनी नेम इज नोन ॲज अ लॅम्बडा फंक्शन. मग बनवायचं कसं आहे, तर लॅम्बडा फंक्शन बनवण्यासाठी आपल्याला PHP मध्ये क्रिएट अंडरस्कोर फंक्शन हे फंक्शन दिलेलं आहे, हा कीवर्ड आहे. याच्यामध्ये 2 पॅरामीटर पास होतात. पहिल्या याच्यामध्ये आपले ओरिजिनल आर्ग्युमेंट आपण लिहितो, सपोज $A $B, आणि दुसऱ्या पॅरामीटर मध्ये आपण त्याची बॉडी, सपोज मला ऍडिशन करायची तर मी लिहिणार इको $A प्लस $B. दॅट्स इट. इथे एक व्हेरिएबल लिहिला. तर हे झालं तुमचं लॅम्बडा फंक्शन. Lambda function is the function which does not have any name is known as a lambda function. पुढचा क्वेश्चन आहे, which function is used to read the data from the CSV file? Assume that the file is a CSV. तर त्याच्यासाठी आपल्याकडे फंक्शन दिलेलं आहे get CSV फंक्शन. By using the get CSV फंक्शन आपण CSV फाईल रीड करू शकतो. What is the use of SMTP component mail transfer agent? आता आपल्याला माहिती मेल जर तुम्हाला सेंड रिसीव्ह करायची असतील तर आपण काही प्रोटोकॉल्स यूज करतो. तर त्याच्यामधला मेल ट्रान्सफर एजंट, याच्या नावातच याचं उत्तर आहे, टू सेंडर पासून रिसिव्हरच्या सर्व्हर पर्यंत आपल्या मेलला सेंड करण्याचं काम, घेऊन जाण्याचं काम कोण करतोय, MTA. सो द MTA इज अ वन एजंट विच ट्रान्सफर युअर मेल फ्रॉम सेंडर सर्व्हर टू अ रिसिव्हर सर्व्हर, म्हणजे मेलचं काम सेंडिंगचं करतो. त्याच्याच अपोजिट पुढचा क्वेश्चन येथे, व्हॉट इज द यूज ऑफ पोस्ट ऑफिस प्रोटोकॉल व्हर्जन 3. जसं SMTP चा यूज होतो टू सेंड मेल, POP3 चा यूज होतो टू रिसीव्ह द मेल. तुम्हाला जर तो मेल सर्व्हर रिसीव्ह करायचा आहे, मेल तुमच्या मेल सर्व्हरवरनं, तर POP3 चा यूज होतो. नेक्स्ट आहे, व्हॉट इज द यूज ऑफ ॲरे अंडरस्कोर फ्लिप. याच्या नावाचे फ्लिप करणं म्हणजे टू चेंज. का ॲरे अंडरस्कोर फ्लिप का करतो, हा जो फंक्शन हा असोसिएटिव्ह ॲरेसाठी चालतो. मी सपोज इथे हा एक ॲरे घेतलेला आहे, दॅट इज इथे मी म्हटलंय नेम, आणि इथे मी म्हटलंय एज, दॅट इज ABC, नंतर इथे म्हटलंय एज 20. वेन आय अप्लाय, इथे मी म्हटलं $A. जर मी असं म्हटलं ॲरे अंडरस्कोर फ्लिप इन ब्रॅकेट $A, तर याच्या आउटपुटमध्ये काही जी की आहे ती व्हॅल्यू बनेल, जी व्हॅल्यू आहे ती की, म्हणजे ते की आणि व्हॅल्यूला फ्लिप करण्याचं काम ॲरे अंडरस्कोर फ्लिप करतं.
पुढचं शेवटचा क्वेश्चन आहे, विच फंक्शन इज यूज टू रिपोझिशन द पॉइंटर टू द बिगिनिंग. तुम्हाला फाईलचा पॉइंटरचं बिगिनिंगला घेऊन जायचं कुठलं फंक्शन आहे, जे तुमचं सी मध्ये पण होतं. त्यासाठी आपण fseek फंक्शन आपण यूज करतो. बाय युझिंग fseek फंक्शन आपण आपल्या पॉइंटरला व्हॅरी करू शकतो. तर हे या क्वेश्चन पेपर मध्ये 1 मार्क्सचे क्वेश्चन झालेले आहेत. आय होप हे तुम्हाला सगळ्यांना कळाले असतील. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण काय करणार आहोत, याचा सेकंड क्वेश्चन जो आहे तो सॉल्व्ह करणार आहोत. सो डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू.